अनुसार त्यामध्ये आपण बघत होतो पहिला श्लोक पद्मपद्म रचले, ज्यामध्ये पद्मब्रह्मधारी देवांनी आपल्या योग्यतेनुसार भक्ती केलेली आहे. भक्तीचा अर्थ आपण बघतो. भक्ती कशावरून केलेली आहे असं आपण म्हणायचं. याची या वस्तूवर भक्ती आहे, त्याच्याविषयी अनुराग. गणिताच्या श्लोकामध्ये कोणता शब्द आलेला आहे? नियम सारखे, की ज्याद्वारे पद्मब्रह्मधारी देवांची जिनेंद्र देवाच्या प्रती भक्तीची अभिव्यक्ती होती. आता ते तर नाही आहेत, मग त्यांची भक्ती होती कसं म्हणायचं? तर त्यांनी नमस्कार केलेला आहे. वंदे शब्दाला जित भवम अभिवंदे, ज्यांनी संसारावर मिळवलेला आहे, शरीरावर विजय मिळवलेला आहे, भोगांवर विजय मिळवलेला आहे, इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, मोहावर विजय मिळवलेला आहे, रागद्वेषावर विजय मिळवलेला आहे, कष्टांवर विजय मिळवलेला आहे. काय जेवढे अजून आपल्याला म्हणता येईल तेवढे. त्याला म्हणायचं जितभव. जे जे संसाराला कारण, त्याच्यावर विजय मिळवला ज्यांनी, त्यांना मी काय करतो? अभिवंदन करतो. असा शब्द वापरला ना. कारण अभिवंदन तोच करू शकतो. कोण कोण करू शकतो? ज्याला ज्याच्या प्रती अनुराग आहे तोच त्याचं अभिनंदन करू शकतो. बरोबर आहे. ज्याला ज्याच्यासारखं बनायचंय तोच त्याला अभिवंदन करू शकतो. आम्ही भिकाऱ्याचं करणार का अभिवंदन? का नाही करणार? आणि भिकारी आपलं अभिवंदन करतो का नाही? मग कारण आपल्याला भिकारी बनायचं नाही.
म्हणून आपण त्याचं अभिवंदन करत नाही. म्हणून आचरण दिलं असंयमं न वंदे. हा याचना करणारा तो भिकार, आणि भिकाऱ्याचं अभिवंदन केलं जात नाही असं. बरोबर. कारण तसं मला बनायचं नाही, त्याच्यासारखं नाही बनायचं. पण भिकाऱ्याला, जो श्रीमंताला अभिवंदन करताना त्याची भावना त्याच्यासारखं बनण्याची आहे, म्हणून तो लाजत नाही, घाबरत नाही. सहजतेने त्याला आवड घेऊन आणि त्याच्यासारखं मला बनायचंय म्हटलं तर अभिनंदन झालं. तसं पद्मब्रह्म झाले देवांना. काय आवडलं? काय आवडलं? भगवंतांचे गुण आवडले, भगवान आवडले, भगवंतांचं सारखं म्हणण्याची भावना झाली, आणि म्हणून सहज श्रद्धेने नतमस्तक झाले. श्रद्धेने सहज अभिवंदन वचनाच्या द्वारे केलं, त्यांच्या गुणांची स्तुती केली. बरोबर आहे. कारण तोच त्याचा अभिवंदन करू शकतो हे असं आता बघतोय. म्हणून पद्मब्रह्मचार्यांनी सुरुवातीला जिनेंद्र देवाची भक्ती केली, कारण त्यांना पण जितभाऊ बनायचं होतं, बनायचं आहे. बरोबर आहे. म्हणून ते म्हणाले जितभवम अभिवंदे, म्हणून म्हणाले त्या विशेषणाला व्यक्त करून म्हणाले. देवासमोर आपल्याला जे पाहिजे ते म्हणायला पाहिजे का नको? जे पाहिजे दुकानात आल्यानंतर किंवा आपण काही बाजारात गेल्यानंतर आपल्याला जे पाहिजे ते मागायला पाहिजे ना. मग इथं आल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, आपण काय मागितलं? दर्शन करून आला ना दीपाली ताई, काय मागितलं देवाला? काय मागितलं नाही मला माहिती आहे, कुणीच काय मागितलं? काय मागितलं का शैलेशभाई तुम्ही देवाला? पाया पडलो आपण, पण देवाला काय मागायची गरज वाटली का? मी परिपूर्ण आहे ना. मग नाही तर मागितलंच असतं ना, काहीतरी मागितलं असतं ना. आपण बुद्धिपूर्वक मागायला पाहिजे. म्हणून काय होणार? एक आपण मंत्र शिकवलाय आणि म्हणत आलोय मंत्र, पण आता आलोय पाया पडतोय, मग कशासाठी याचा प्रश्न यायला नको. आपण पण अभिवंदन केल्यानंतर आपली त्याच्या पाठीमागची भावना काय? देवाला कसं कळणार तुम्हाला काय पाहिजे? कसं कळत देवाला? भले देवाला सगळं कळलं, पण आपण आपला अभिप्राय भगवंतांसमोर व्यक्त करायला पाहिजे का नको? जे पाहिजे ते बोला ना, मागतेत नाही तर लोक देवाकडे असं जातेत का? आता चाललेत का नाही सगळे शंभू? तुम्ही जाणार आहे की नाही? का चालली ती? का चालली? काहीतरी पाहिजे त्यांना म्हणून चालेल माहिती तुम्हाला. हजारो लोक बालाजीला जाते, का जाते? केस काढून येते काय?
काहीतरी मागणी आहे ना. त्यांना कळलं की ही आपली मागणी पूर्ण करतो देव, असं त्यांना एक थोडस श्रद्धा नाही. आणि बघितलं आजूबाजूला जे कसं करतात, त्यातल्या करोडो लोकांना एखाद्याची इच्छा पूर्ण झालेली आहे पुण्योदयानुसार. परंतु तिथं झालं गेले परिणाम चांगले काय कसे असेल केले आणि त्याची भावना पूर्ण झाली, म्हणून आज तिथं करोडोचं धन देत आहेत लोक. करोडचं धन कशासाठी देतात? धनाला नवीन धन प्राप्त करण्यासाठी कोणी देत असेल. कोणाला अजून काय मानसिक त्रास आहे, संयोजनेत त्रास आहे. पैसे देणाऱ्याला पैसेच पाहिजेत असं नाही, त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, त्यांना वेगळे त्रास असतात. काय त्रास आहे तुम्हाला बाहुबली बहीण? काय त्रास आहे? तेच तर ना, तुम्ही पाया कशाला पडणार देवाचे? त्रासच नाही म्हटल्यावर काहीतरी त्रास तर सांगा ना, तुम्हाला कोणता त्रास आहे? त्रास असल्याशिवाय भगवंतांची भक्ती आतून येणार नाही. आतून भक्ती जी यायला पाहिजे, मनापासून जी भक्ती व्हायला पाहिजे. चला अभिषेक 9 वाजले, काय म्हणलं? ते बायकोचं आवडलं नसेल मी 100% सांगतो. म्हणजे आरोप करतोच आपण सगळे. सिद्धी तुझ्यामुळे उशीर झाला ना? नाही तुझ्यामुळे झाला. क्षमा मागते जी, तिला यायचं असतं आणि तू उशीर करतो लवकर, म्हणजे तिला लवकर यायचं असतं, लवकर उठायचं यायचं. काय सांगतो? मनापासून भक्ती कशी होणार? कशी होणार? श्रद्धा कधी होणार? श्रद्धा केव्हा होणार आपली सांग? आपण सगळे इंद्रिय विषय भोगवाले जीव, शरीराला आपलं मानणारे जीव, तेव्हा आपली श्रद्धा कशामुळे बसेल हे तर सांग. माझ्या संसार शरीर भोगामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत, बाधा येत आहेत, ते जे दूर करतील त्यांच्या प्रती माझी श्रद्धा उत्पन्न होणार आहे. मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे पेशंट येतात का नाही? तुमच्याकडेच काय येते? अक्षयकडे पण जाणार नाही, तुमच्याकडेच येणार. मग ती एमडी असला जरी तरी, बरोबर आहे. असे काही पेशंट असतील का बरं? तुम्ही एमडी आहे का त्याच्यासारखं? पण तुमच्याकडे काय आहे? तुमच्यावर श्रद्धा. श्रद्धा श्रद्धा नाही की ह्यांचा हात लागला तरी मला बरं वाटतं, माझा त्रास दूर करतात, हेच करू शकतात माझा त्रास दूर. अशा श्रद्धेनं तुमच्या जवळ आल्यावर त्यांचं 70% रोग बरा तिथंच झालेला असतो आणि बाकी तुम्ही 30% काय औषध गोळ्याने पथ्य जे सांगतात त्याच्यावर कार्य होतं. ज्ञानचारित्राचं कार्य थोडं असतं, श्रद्धेचं कार्य मोठं असतं. म्हणून आपल्याकडे श्रद्धेला महत्व दिलं जातं. आणि ती श्रद्धा आपल्याकडे जर कमी असेल तर मग बाकी किती असलं वैभव ज्ञानाचा सुदे, चारित्राचा सुदे, नाहीतर बाहेरचं वैभव असो. त्याला नेहमीच म्हटलं गेलेलं आहे, शून्य आहेत ते सगळे. एक नसेल तर हे सगळं शून्य आहे. सम्यक दर्शन नसेल तर ते एक शिवाय असणारे सगळे शून्य आहेत, झिरो आहे. सम्यक दर्शन श्रद्धा पाहिजे का नको? किती पाहिजे? कसं पाहिजे? काय पण करायला तयार पाहिजे. काय त्याला म्हटलं आम्हाकडे जा काल, काय म्हटली? मला कंटाळा आला. कालचं उत्तर सांगतोय. कालच आपण गेलो होतो आम्ही, त्यावेळेस आम्ही म्हणालो होतो चल म्हणून, तुला जाणार आहे का नाही जाणार असलं उत्तर मला नको आहे. बाहुबली बहिणी तसंच उत्तर दिलं, करतो आम्ही ध्यान नियम नसला तरी. तू जाणार? मी कधी नाही म्हटलं जाणार नाही. जाणार आहे की तू, पण तुझ्या मर्जीने जाणार आहे ना. आपल्याला तिथं आवश्यकता आहे म्हणून नाही जाणार, तुझी मर्जी आहे ती.
आणि तुझ्या मर्जीने धर्म करणार तर त्याचं फळ मिळणार नाही. धर्माच्या मर्जीने आपण वागणार तर फळ मिळणार. आपण आपल्या सवडीने, आपलं सवडी शास्त्र आहे असं सांगायचं. म्हणजे हे तुझं एकट्याचं नाही, सगळ्यात चाल. बरोबर आहे संजनी ताई? आहे का सवड तुम्हाला? सवड आहे, पण रुची, आवड, श्रद्धा पाहिजे ना. सवड नसतेच नाही. आणि त्यावेळेस आपली श्रद्धा, त्यावेळेस सवड आपोआप निघते. मग तिथं घरी मुलं आहे, बाळ आहे, अमुक आहे, तमुक आहे, अशी कारणं नाही दिली जात. बरोबर आहे का वैभव? मग आता जाता का म्हणल्यानंतर जाता का हा प्रश्न येतो स्नेहात. मी जाणार म्हणून कोणाची तिथं नंबर लागते का? काल एकाला फोन केला होता मी जाताना. मग नाही 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 आत्ताच माझ्याकडे मला असं अमुक आहे तमुक आहे आणि इथं फोन नाही काय नाही. म्हणजे अगदी घाबरल्यासारखं होते माणसाला. आता जायचंय, पाप करायला जायचं. आणि म्हणजे बोलवायचा कुठं विषय येतो. नेमिनाथांवर श्रद्धा बसली होती माहिती आहे तुम्हाला? पंडित नेमिनाथ, भगवान नेमिनाथ नव्हे. पंडित नेमिनाथावर श्रद्धा तुमची बसली होती माहिती आहे का? 2000 साली 1999 जूनला आले होते. सकाळी शास्त्र, दुपारी शास्त्र, संध्याकाळी शास्त्र, संस्कृत आहे ना, सकाळी मोक्ष मार्ग प्रकाशक सगळं चाललं. मग ते जेवायचं आपल्याला माहित आहे ना त्यांची सिस्टीम पंडिताची तुमच्या गावात कशी असते. नाव एखाद्या कोणाकडे तरी नावं दिली जात होती किंवा आमच्याकडे आज यायचे पंडित. घटना ऐकली. मग नंबर किती दिवसाचे लागत होते माहिती आहे तुम्हाला? किती दिवसाचे लागत होते मिलन नंबर? तू पण लावत होती का? कधी नंबर यायचा तुमचा? हा, कधी कधी महिना महिना लागत होता का नंतर? बरोबर आहे. कारण मला माहिती शीतलबाईकडे नावं लिहिली जात होती. डॉक्टर पंडिताला जीव घालायचे. पंडिताचं वयावृत्त करायला, असंयमीचं सगळे जण वयावृत्त करायला तयार आहेत. कारण असंयम प्रिय आहे. संयमीचं कोणालाही वयावृत्त करायचं नाही, कोणाला संयम प्रियच नाही. काय महानंदा का काय सांगत? तुमचा संबंध नाही का ना याच्याशी? ऐकायला कोणी सांगितलं तुम्हाला? ऐकायचा काय विषय येत निलेमा काय? आपला काही संबंध नाही ना त्याच्याशी. कधी असं वाटलं का आपला पण संबंध आहे म्हणून याच्याशी? आपलं पण चुकतंय, आपल्याला पण केलं पाहिजे असं कुठं काय संबंध? जोडायचं नाही. बायका खुर्चीवर बसलेला आम्हाला काय होतंय, आम्हाला काय येते, घरात तर सगळं करतो. जे शक्य आहे ते करता येते ना. असे बीबी काकी पण होत्या जे सेवा करत होते, त्यांना पण खाली बसता येत नव्हतं, पण त्यांच्या परीनं सगळं करत. असं काय नाही आहे की खालीच बसलं पाहिजे सगळं प्रत्येक वेळेस. अनेक गोष्टी करता येतात आपल्या, करायच्याच म्हणजे. बरोबर आहे, जमतं का नाही? म्हणून म्हटलं स्नेहात आहे काय पाहिजे, काय पाहिजे माझा ना. तुम्हाला कुठं काय पाहिजे? माझी चर्चा चालली की काय नको मला तुमचं हे असलं काय सांगू नका आम्हाला, हे नको आहे ना तुम्हाला असलं. बघ आपलं शास्त्र सांगाय, ठीक आहे सांगायचं असलं. मला सांगायचं श्रद्धा कोणाची आहे, कशाची? तुम्ही मला आज जेवायला सगळेजण बोलवायला तयार का हो? आहे ना, हाजीर तो वजीर. तुम्ही मला काहीतरी देताय आहे ना, आम्हाला जरा थोडस सुख देताय तर तुमची आम्ही सेवा करतो आमच्या पद्धतीने, आम्हाला जर जमली तर. नाहीतर सगळे जणांना या की या की या की जेवायला. बरोबर. हा, माझ्यासारख्या म्हणजे मीच काय चांगला माणूस आहे तुम्हाला माहित आहे? नाही आहे जास्त का हो? शैलेश चांगला आहे का? मी लय माहित आहे त्यांना कसं आहे मीच. पण म्हटलं ना तुमच्यासारख्या लोकांचंच तुम्हाला पाहिजे सगळं. असंयमाची सेवा करायला आम्ही सगळे तत्पर आहोत. बरोबर आहे. आणि आचार्याने लिहिलं संयमम न वंदे. वंदेचा अर्थ कळला ना? वंदे म्हणजे काय? पाया पडला तिथं म्हणजेच वंदना झाली असं नाही आहे. तुम्ही जे करता त्यांच्यासाठी, आपण तेच वाचलं ना. अविद्वान पुद्गल द्रव्य यो अभिनंदित तस्य तत्
न जातु जंतो सामिप्यम चतुर्गतीषु विमुंचती. बरोबर. विरोधी कुठे गेले? खरेदी हा चौक्यात गेलेत. चौका चालू असं नाही. बरं असू दे. तर काय चर्चा आपली? मुदगलाचं अभिनंदन करतो की नाही हे आपण काय पाहिलं होतं. अज्ञानी जीव कोणाचं अभिनंदन करतो आपण बघितलं. अभिनंदन म्हणजे अभिवंदन. अभिनंदन म्हणा, अभिवंदन म्हणा, एकच आहे. मंदिरात आम्ही पाया पडलो म्हणजे आपलं अभिवंदन झालंय काय असं म्हण. पाया पडणं हे अभिवंदन होतं कसं? पाया पडण्यामध्ये काय पाहिजे? माग काय पाहिजे? तुमची श्रद्धा पाहिजे असं आपण म्हणतो ना. श्रद्धा आहे. संसार शरीर भोगाच्या प्रतीच माझी श्रद्धा आहे. कोणाच्या प्रती श्रद्धा आहे आपली तपासून बघा. आणि ती श्रद्धा काही केलं काही झालं तर नष्ट केलंच पाहिजे. तुमच्या लक्षात येते का नाही बघ. श्रद्धा बदलल्याशिवाय, दृष्टी बदलल्याशिवाय साध्य सिद्धी नाही. काय सर अडचणी आहेत का नाही भरपूर आपल्याला? असं का असं होतंय? मग आपल्याला आपण थोडस चिंतनात घेऊन पोचलं पाहिजे का नको? त्याच्याबद्दल कुठेतरी आपली निंदा केली पाहिजे का नको? किंवा माझ्याकडनं असं का परिणाम बनते? मिनलताई आलेत काय? अडचणी आहेत का नाही आपल्याला भरपूर? संसार करताना किती अडचणी आहेत तेच सांगा मला. आणि संसारी जीवांना जर अडचण आली आपल्या संयोगातल्या, आपल्या जी आहे ना आप्त आहेत व्यवहारातली, त्यांना अडचण आली तर तुम्हाला सवड आहे का नाही? असणार का नाही? का सगळ्यांना सवड आहे. आपल्या स्वार्थ म्हणलं सगळा प्रत्येकाचा आपला आपला स्वार्थ आहे. म्हणून म्हटलं आपल्या पद्धतीने धर्म करायचा आहे का धर्माच्या पद्धतीने आपण चालायचे? कशामध्ये आपल्याला धर्माचं फळ मिळत? शैलेशभाई आपल्या सवडीनं धर्म तसंच चाललंय का? अनंत काळ गेला राव. असला धर्म करत अनंत काळ गेला. कुठंतरी चेंज व्हायला पाहिजे नको? दीपालत काही एक दिवस गेलाय, 2 दिवस गेलाय अल्पनात काय अडचण आहे? भयंकर सासूबाईंना बरं नसतं, आम्हाला त्यांना सांभाळ. बरोबर आहे. मोठी अडचण आहे. सासूबाईंना सोडून तुम्ही जाणार नाही, तुम्ही सासूबाई तुम्हाला सोडणार नाहीत. बरोबर आहे की नाही? आता तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न ठरलं तर सासूबाईला सोडणार का नाही? विचारतोय प्रश्न मी. आपल्या आपल्या पद्धतीने नको. कसं? श्रद्धेचा अर्थ काय? म्हणजे म्हणून म्हटलं दवाखान्यात पेशंट आल्यानंतर तुमच्या पद्धतीने पेशंट तपासणार का पेशंटच्या पद्धतीने तुम्ही जाणार? कोणाच्या पद्धतीने वागणार? अभिजित मधुर मिलन जसं म्हणाल तसं वागतो का? ठीक आहे मग तो माझं जेवण चाललंय निवांत होऊ दे. गिरायकाचा फोन आला म्हणून आपण जेवायचं तर बंद करत म्हणजे जेवण करतोय का? जाऊ दे बाबा, राहू दे थोड्या वेळ निवांत. मौन आहे सगळं आहे बरं का, परंतु फोन मात्र चालू ठेवूनच मग वाटला. मग बघ ना, मग जर महत्वाचा असला तर चालू करायचा आणि त्याची आई बायको म्हणजे सांगा काय जे काय निरोप असेल ते सांगा लवकर. महत्वाचं होतं ते, जेवण महत्वाचं नव्हतं. अरे काय 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 राहत तुझं आता? काय राहील म्हणजे काय राहत काय नाही, काय होत नाही. थोडं विचाराने मोठं व्हा. इतकं आपल्याकडे सुंदर जिनेंद्र देवाने, सर्वज्ञ देवाने सांगितलेलं तत्व होता स्वयं जगत परिणामय, जग का करता क्या काम, दूर हटो परकृत परिणाम, सहजानंद रघु अभिराम.
असं सांगितलं पूजनामध्ये आपण जयमालेमध्ये बघतो. भगवान तुम्हारी वाणी में जैसा जो तत्व दिखाया है, जो होना है सो निश्चित है, केवल ज्ञानी ने गाया। उस पर तो श्रद्धा ला न सका, परिवर्तन का अभिमान किया, बनकर पर का करता अब तक सक्का न प्रभो। प्रभो काय प्रभू आहेत तुमचे, बरोबर आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. सत्कान प्रभू सन्मान किया. सन्मान कोणाचा करायचा? परिवर्तनाचा माझ्यामध्ये असा अभिमान पडलेला आहे. मी आय कॅन चेंज, मी काही करू शकतो. ज्या गोष्टीमध्ये हे म्हटलं म्हणजे इकडं आपण एक परमाणू करू शकत नाही असं जिनेंद्र देवांचं म्हणणं आहे बरं का. आता तुमचं काय मला माहित नाही, पण जिनेंद्र देवांचं श्रद्धा ज्ञान आणि आचरण असं आहे की बाबा इथं एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं किंचित देखील काहीही केव्हाही करू शकत नाही. अस्मितात आहे. निवांत अजून टाइम आहे, अजून 9:30 पावणे 10 आला तरी चालतंय. हो, इथल्या बायकांची ही खासियत आहे, विशेषता आहे. निवांत आपलं चाललंय ना शास्त्र, कितीला का सुरू होईना चाललंय तोपर्यंत आपलं आपण यायचं, चाललं असलं तर 5 मिनिटं बसायचं, जायचं. किती श्रद्धा आहे. असं भक्ती शिवाय आहे नाही म्हटलं ना, श्रद्धा पाहिजे. आणि श्रद्धा केव्हा बसणार आहे म्हटलं ना, तुमचं काहीतरी, तुमचा स्वार्थ आहे सगळ्यांना, तुमचं स्वार्थ. तुम्हाला काय जो प्रॉब्लेम आहे तो जो संपवेल त्याच्या प्रती तुम्ही काहीतरी करायला तयार आहे, बरोबर आहे. किंवा जे माझा स्वार्थ पूर्ण करतील त्यांच्या प्रती, जशी तुमची मुलं बाळ, बरोबर आहे. शैली का सांभाळताय, काय करतील तुमच्यासाठी? शाश्वतनं काय केले तुमच्यासाठी आतापर्यंत? हा, का त्याच्यासाठी सगळं एवढा अभ्यास चाललंय? मंडळी घरी आहे का? शाशितकडे आहे ना, मग बरं आहे. पण आवडतोय का नाही? किती खर्च केला आतापर्यंत शाशितसाठी? कुठल्या शाळेत घातलं, सगळं काय दिलं तिने तुला? काय नाही. पण माहितीये ना, मला तो सुखी करेल, भविष्यात मला तो सुखी करेल, म्हणून इथं वर्णिजींनी प्रवचनांतर्गत 1125 श्लोकामध्ये त्यांनी तेच दिले. जो सिद्ध अवस्था है वह निश्चल है, चलित नहीं. 268 पानावर दुसरी ओळ आहे. जो सिद्ध अवस्था है वह निश्चल है, चलित नहीं होती. कोई निमित्त नहीं रहा, कोई योग्यता न रही. अब वह सिद्ध बिंब आत्म प्रदेश निश्चल है, निष्काम. हाँ, बरोबर है, निष्कंप है. और जो विकास होता है वह भी कभी चलित नहीं होता और अपने आप से उत्पन्न होता है कि नहीं, बाह्य पदार्थों को छोड़कर वह सिद्ध अवस्था प्रकट नहीं हुई है. सिद्धांचं वर्णन केलं. सिद्ध दशा जी प्रकट झाली ती बाहेरच्या कारणाने नाही झाली, स्वभावातून झाली, बरं का. हे सांगायला लागलं. आता मला पुढचं वाचायचं, तुम्हाला सांगायचं. हम किस बात को कह रहे हैं? अपने आप में सोचते जाइए. जो हमारा विरुद्ध रूप हो सकता है उसकी बात कह रहे हैं. सिद्ध की बात कहे तो ऐसा अनुभवना चाहिए कि हम अपनी बात कर रहे हैं. काय देव धर्माची गोष्ट चालली तर आपल्याला कोणाची गोष्ट चालली असं वाटली पाहिजे? आणि संसाराची आणि जिच्या कथा आहेत, स्त्री कथा, राजकथा, चोर कथा, भोजन कथा, ही कथा चालल्या तर ही दुसऱ्याची चालली. दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये आपल्याला किती इंटरेस्ट असतो सांगा. तिकडं अमेरिकेत काय झालं आणि इराकमध्ये काय झालं आणि तिकडं पॅलेस्टाईन मध्ये काय झालंय, तुम्हाला काय घेणं देणं आहे विशेष? डॉक्टर, तुम्ही पेशंट तपासताय आणि मी तुम्हाला आपलं सांगायला लागलो इराकमध्ये असं चाललंय, तिथं असली माणसं मारले जाते, असं अतिरेकी त्रास देते. मग मी काय करू त्याचं? कसं, माझा काय संबंध त्याचा? काय राजकुमार नाही, वैभवकडे घेऊ. तू जरा शांत तर आहे. वैभव मात्र मम्मीवर गेला दिसतोय, तू पप्पावर गेला आहे ना. तर वैभव, गिरायकाच्या वेळेस मी येऊन तुला काहीतरी अशा इकडच्या तिकडच्या लोकांच्या गोष्टी सांगत बसलो, चालतंय का तुला?
जावा ही का उगा इथं मला पिडायला लागलाय, इथं समोर गिरायक आहे सगळं आहे, आणि मला काय घेणं ना देणं त्यांचं, ते बघतील आपल्याला. किती किती स्पष्ट निर्णय आहे, माझा काही संबंध नाही त्यांच्याशी. परकीय पदार्थ आपल्याला त्याच्याबद्दल परकीयपणा भासित होतोय ना, काय संबंध आहे माझा त्यांचा? बरोबर. कशाला सांगताय? तीच गोष्ट आहे धर्माच्या बाबतीत. कशाला सांगताय आम्हाला माणसं महाराजांचं काहीतरी स्नेहात आहे आणि सरिताताई आणि मिनलताई? आमचा काय संबंध? आमच्या नवऱ्याचे एकाचनं चाललेत, आमचे सासू सासरे नाही, आमच्या घरात अडचण, आम्हाला कंटाळा आलाय, असं. बरोबर आहे. म्हणजे आमचा काय संबंध? देवशास्त्र गुरुशी माझा काय संबंध आहे मला सांग. अपनी बात, इथे शब्द काय वापरला त्यांनी? हम किसकी बात को कह रहे हैं? अपने आप में सोचते जाइए, जरा विचार करा. आपण मंदिरात आलोय आणि इथं जी काय शास्त्रामध्ये चर्चा चालली, कोणाची गोष्ट चालली इथं? अस्मिताताई आहे ना, देवाची चालली, माझा काय संबंध आहे? धर्माची चालली, माझा काय संबंध आहे? जातो ना मी माझ्या पद्धतीनं. काय सांगितलं का? बरोबर आहे का नाही? मेरी मर्जी मैं अपनी शादी में ही ना जाऊं, भजन आहे का नाही? चालतंय का नाही असं म्हटल्यावर? चालतंय का? तू तुझ्या लग्नात जर गेली नाही, काय नाव ग तुझं? तुझं लग्न आहे का नाही ठरलेलं? है ना? काय म्हणते? इच्छा समीक्षा, बर स लावूया, समीक्षा. तू आता असं ठरव, नाही मी माझ्या मर्जी लग्नात जाईल, नाही तर नाही म्हणते, मग जावंच लागणार असा त्याचा अर्थ आहे ना. तुम्ही म्हणला म्हणून काय नाही, माझ्या मर्जीने म्हणून नाही चालत, तिथं जायचंच फिक्स आहे, रुची आहे. बरोबर. कोणी तुम्हाला जबरदस्ती केली तिथं? जबरदस्ती कोण करतंय का? नाही, तुम्ही विचार केले, ते मी आहे, ते माझं आहे, त्याच्यात आणि आपल्यात अंतर ठेवलं नाही, आणि त्यामुळं तिथं सगळं समर्पण आहे. ही गोष्ट पुढं मला इथं वाच, इथं ते दिलंय वर्णी त्यांनी छान विषय. काय लिहिलंय? काय लिहिलं? हम किस बात को कह रहे हैं? आम्ही इथं 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 कशाची, कोणाची चर्चा चालली? सविता का कोणाची चालली? जर तुम्हाला खाली बसवलं ना ऐकवलं तर तुम्ही म्हणणार कोणाची चर्चा चालली मला कळत नाही, माझी पाठ दुखती, माझी कंबर दुखती, माझा त्रास होतोय, असं समजणार का नाही? का ते विसरून जाचाल आणि लक्ष सगळं असेल अरे माझी चर्चा? मग त्यावेळेस सगळं देह भान हरपून विसरून या चर्चेमध्ये लीन व्हायला पाहिजे का नको? काय नाही, सगळ्याची इथं आपली म्हणजे धर्म मार्गामध्ये म्हटलं ना, लहान मुलं ते खेळतात ना खेळ, कोणी यावे टिकली मारून जावे, काहीतरी एक तसला खेळ होता की डोळे बंद करायचे आणि मग ओळखायचं कोणी टिकली मारली ती, असं काहीतरी होत. तसं आहे धर्माचं. कधी या तुम्ही या, आया नका या, काय काय आपल्याला त्याचा संबंध काय? आणि हे एकदम बेकार, सगळ्यात बेकार गोष्ट जर कोणती असेल तर ही आहे की मला देवगुरु धर्म हे मला म्हणजे त्याच्यामध्ये मला आपलेपणा भासित होत नाही. आणि ज्याला त्याच्यामध्ये आपलेपणा भासित होतो त्यांना कळते की हा धर्म तर सगळ्यांचा स्वभाव आहे, वस्तूचा स्वभाव आहे, आणि त्यामुळे असं वाटतं की बाबा आपल्याच लोकांच्या प्रती, आपल्याच प्रती हे लोक असे कसे काय निर्दयी असू शकतात. कोणाला कळणार हे? ज्ञानींना समजतंय की आपलं काय आणि परक काय. बरोबर. आणि त्यामुळं त्यांना सगळ्या जीवांचं स्वरूप आपलं काय आणि परक काय हे समजत असतं. आणि अज्ञानी जीव परामध्ये असे आपलेपणा करून बसलेले असते, आणि तेव्हा ज्ञानी जेव्हा हे दिसतं ज्ञानीला त्यावेळेस ते वचन बाहेर येत. काय काय चाललंय काय तुमचं? सिद्धी काय चाललंय? किती समर्पण देवगुरु धर्माच्या प्रती, तेजस्विता आहे. अजून जर 8 दिवस राहायचं असतं तर राहिला असता का? इथं तर
पतीलाच काळजी, नवऱ्याला नको लय दिवस झालेत, आता ते कंटाळे असेल, आता तिला परत त्रास होतो, परत मग जातीच की, जाईलच की जाईल. अरे विसरून बाबा, ठीक आहे, काय नाही, मला काय नाही, पण तुझ्यापेक्षा जास्त काळजी त्यालाच. त्यानेच फोन करते, कधी येणार आहे, कधी येणार आहे, कधी यायचं. आणि मग तिकडं असा निरोप गेल्यानंतर मग जावं लागतंय. काय जावं लागतंय. ठेवून घेणार नाहीत तिथं, पण कायमचं तुम्हाला ठेवून घेणार नाहीत. तुम्हाला माहित नाही अजून. विवेक असतो. तुमचं समर्पण पाहिजे. मरस तोपर्यंत इथंच. धर्मासाठीच माझे प्राण समर्पित नको. आपण एका भजनामध्ये म्हणत नाही का, ते भजन नाही, जयमाला नाही का, ते अर्पित है मेरा नश्वर तन. काय आलंय रे अभिजितजी? हा ते पण आहे, देह जाय भले. नाही का, पूजना अंतर्गत ते आले ना. तेव्हा तुझ्यासाठी माझं हे बाकी सगळं पण घे नव्हे, माझं शरीर पण, माझं नश्वर शरीर पण तुला समर्पित आहे, पण माझं कल्याण होऊ दे. इतकी समर्पणाची भावना देव गुरु धर्माच्या प्रती आपल्यामध्ये उत्पन्न होण्यासाठी आपल्याला परम पुरुषार्थ करणं अनिवार्य आहे. जे नश्वर पदार्थ आहेत त्यांच्या पाठीमागे लागून काही होणार नाही. तर बघ सांगते काय बघा, कि हम किस बात को कह रहे हैं, अपने अपने सोच से तो जाइए, विचार कर करा है ना, जो हमारा विरुद्ध रूप हो सकता है उसकी बात कह रहे हैं, है ना. म्हणजे विरुद्ध आहे त्याची गोष्ट त्यांनी सांगितली. कोणती है ना, जे राग द्वेष मोहादी, आणि जे स्वाभाविक गोष्ट आहे ती सिद्धावस्था है ना, ती मग सिद्ध की बात कह रहे हैं. सिद्ध की बात कहे तो ऐसा अनुभव होना चाहिए कि हम अपनी बात कर रहे हैं. सिद्धांची चर्चा चालू झाली तर मला कसं वाटलं पाहिजे, कसं वाटलं पाहिजे. वैभवराज मिशनरीची गोष्ट चालू झाल्यावर कोणाची चालू होती? तुझी. बरोबर आहे का वैभव कुमार? संजीवनी काकीची गोष्ट चालू झाल्यावर कोणाची चालू होती? माझी. बरोबर. परत अभिषेकची चर्चा सुरू झाली तर कोणाची चर्चा आहे? माझी. आणि पूजाची चर्चा सुरू झाली तर माझी. आणि पूजाच्या मुलीचं नाव काय? धृती. धारण केलेली जी ते ती धृती का? बर. धृती कीर्ती. तिची चर्चा म्हटल्यानंतर कोणाची? आणि सिद्धांची चर्चा चालू झाली तर कोणाची? तेवढं आपण त्याच्याशी जोडले जातो आहोत का? धृती म्हणजे मी आणि मी म्हणजे धृती असं आहे. धृतीचा आणि तुझा जीव एकच आहे वैभव. हा, खोटं बोलू नका, पाप लागला. सिद्धांतचा जीव आणि तुमचा जीव वेगळा आहे. सिद्धांतचा तुमचा आणि धृतीचा तुमचा दोघांची तुलना करून विचार. सिद्धांतचा तुमचा वेगळा आहे मला पटते, आणि धृतीचा तुमचा जीव. तुला पण नात आहे ना रे राजकुमार? तुला पण नात आहे ना? काय नाव आहे तू? वर्णिता. वर्णिताच वर्धिता. धनुष्याचा वर्धिता. बरी का? बघा ह्यांना गुदगुल्या होते. वर्धिताचं नाव काढलं तरी यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. असतेच न काय मग म्हणता आनंद होतोय. वर्धिता आहे ना. अटॅचमेंट सांगत. तुमच्या नातवाचं नाव काय डॉक्टर? अजून नाव घ्यायच्या आधीच तुम्ही हसलाय. काय नाव आहे? विहान. बघा तिकडे त्यांच्या पण कसा हसू आले. निलेमा तेव्हा कसं मन में लड्डू फुटा. नाव घेतो पर्यंत कोण तो काय तो, आणि इथं सिद्ध म्हणतोय असेल बाबा. ती कोणतरी असतील बाबा. हा सिद्ध म्हणते आम्ही रोज म्हणतो आम्ही सिद्ध नमो सिद्ध. हा फरक व्हायला पाहिजे मला म्हणायचं का नको व्हायला?
जे आपले नाही त्यांच्या प्रती आपलेपणा संपला पाहिजे का नको? आणि जे आपले आहेत त्यांच्या प्रती आपलेपणा उत्पन्न व्हायला पाहिजे का नको? बघा ही संधी आहे, ही संधी आहे मिळाली. लाभ घेतला तर निकट काळात सिद्ध होचाल सगळ्या दुःखातून मुक्त. तुम्हाला कल्पनाच नाही हो दुःखातून मुक्ती. सगळं दुःख नसतं म्हणजे काहीच नसतं तिथं त्रास. पण तुम्ही कधी इतरास जोडले तर जावा. काय सिद्धांना किती मज्जा असते, सिद्धांना किती आनंद असतो. म्हणून आचार्याने त्यांचं वर्णन केलं. सप्रवचन सार मध्ये गाथा दिली. सिद्धांचं सुख कसं असतं ते सांगताना ऐसयमाद समुत्थम विषयातीदम अनंतम अविच्छिन्नम च सुहम शुद्धो गप्प सिद्धाण. अशी बहुतेक 13 नंबर गाथा आहे प्रवचन सारची. बघू नका घरी गेल्यावर. संजयनाथ आहे काय सांगितलंय? घरी गेल्यावर प्रवचन सारची 13 नंबर गाथा बघायची नाही, बिलकुल बघायची नाही. हो, तुम्ही काय सांगायला लागला? बघणारच नाही तर तुम्ही कसंही सांगा. बघा म्हणून सांगितलं तरी बघत नाही, आणि बघू नका म्हटलं तरी ना तुम्हीच सांगितलं बघू नका विषय सांग. कुणी बघायचं नाही काय? प्रवचन सारची 13वी गाथा घरी पुस्तकच नाही तर काय बघू आम्ही. असू काय त्याच्यामध्ये सिद्धांत सुख सांगितलं. कसे सिद्ध? अतिशय सुख. तुम्हाला अतिशय क्षेत्र आवडते का नाही? का सिद्ध क्षेत्र आवडते खरं सांगा. जिथं चमत्कार घडलेला आहे त्या क्षेत्रावर आपल्याला आहे ना जास्त कुठंतरी, कारण तिथं काहीतरी चमत्काराने मला चमत्कार अपेक्षित आहे. संसारामध्ये मला अपेक्षित आहे चमत्कार. म्हणून अतिशय क्षेत्र प्रिय. म्हणून हुमस पद्मावतीला गेल्यानंतर गर्दी कुठं? इकडं पार्श्वनाथचं मंदिर आहे, इकडं पद्मावतीच आहे. माहिती तुम्हाला? गर्दी कुठं असेल राजकुमार? गर्दी कुठं करायची? तिथं असं आहे म्हणले, जे कामना असते ते फुल पडतंय अजून वाटत. तुम्ही काही इच्छा केली ना असेल मनामध्ये काय, तर ते काहीतरी एक फुल आहे ते एक संकेत दिला जातो असं म्हणते. आहे तिथली घटना सगळी गोष्ट सांगते, तिथली काय घडलं तर काय नाही, तो राजा वगैरे सगळं. म्हणजे वितरागी देवाची भक्त ती देवी अशी. पार्श्वनाथाची आहे ना यक्षिणी पद्मावती? नाही, पार्श्वनाथांचीच की पद्मावती देवी. काय चाललंय? काय चाललंय? हा, सिद्धांची महिमा अतिशय अतिशय. ऐसयमाद समुत्थम विषयातीदम अनंतम. संगीता का की बरं आहे का? सिद्धांच्या चर्चेमध्ये आपल्याला का आपल्याला शीतलबाई सांगायचे नाही झोप कुठं कुठं येते आणि कुठं कुठे यायला नाही पाहिजे. सांगत होते का नव्हते? तिथं का झोप येते हीच मला कळलं नाही. संसाराची भीती नाही म्हणूनच झोप येते. तुम्ही इथं निर्भय झालेला असता, कोण इथं मला काही करू शकणार नाही. भगवंतांना शरण गेल्यावर बरोबर आहे, बिंदास. किती सुख आहे बघा तुम्हाला. घरी तुम्हाला झोप ये म्हटलं तर गोळ्या घेऊन येत नाही डॉक्टर, आणि इथं काय नाही करता इथं सुरू झालं की आपोआप मस्त वाटत. किती चांगला धर्म आहे तुम्हाला सांग. विकल्प सगळे कमी करतो धर्म. भगवंतांचं सांगितलं सुख कसं आहे? अतिशय आत्म्यापासून उत्पन्न होणार आहे. ऐ समुत्तम विषयातीदम. त्याला विषयांची गरज नाही या सिद्धांच्या सुखाला. अनुपम आहे, अनंत आहे, अविनश्वर आहे. असे सगळे 5-6 विशेषण दिलेली आहेत सिद्धांच्या सुखांची. असं सिद्ध सुखी असत. मग मला तशासारखं सुख पाहिजे असं 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 कल्पनाच येत नाही, कारण आपण संसार शरीर आणि भोगातलं सुख, त्या सुखामध्ये इतके आपण व्यग्र आहोत की आपल्याला काही व्यग्र काही एकाग्र आहोत की आपल्याला दुसरं काही समजत नाही. म्हणजे खरं सुख आपल्याला आणि समजायला पण तयार की हे खोटं सुख आहे आणि हे खरं सुख.
सुख बाह्य गोष्टीत आहे, या भ्रमामुळेच तर आता कालचं वाक्य होतं ना सुविचार, सुख बाह्य गोष्टीमध्ये आहे, या भ्रमामुळेच हा जीव काय करतो, पर पदार्थांच्या पाठीमागे लागले. बाहेर सुख आहे आणि इथं चर्चा चालली कुठं सुख आहे, आत्म्यात सुख आहे, आपल्यात सुख आहे. मग ही श्रद्धा पलटली पाहिजे. पलटवायचा परमपुरुषार्थ त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं बघा. जैसे है ना, व्यापार धंधों के अनेक भावी प्रोग्राम खूप खूप खुश होकर कहा करते. काय उदाहरण काय दिले, ज्याप्रमाणे व्यापार धंद्यामध्ये अनेक प्रकारचे भावी प्रोग्राम, आता आपण असं करायचं मग तसं करायचं, काय अभिजित मग आता सिमेंटचं करायचं, ट्रिमेक्स करायचं, मग परत आपण ब्लॉक टाकायचे, मग झुंबर लावायचे, मग फार्म हाऊस बांधायचं, मग अमुक करायचं, फार पुढचे भावी प्रोग्राम आहे ना. व्यापार धंदे मी म्हणून म्हटलं संसारामध्ये सगळे प्रोग्राम आहे. कधी मी पुढचा सिद्ध बनण्याचा प्रोग्राम माझा आहे का, म्हणून वर्णिजीने त्यांचं एक आत्मदर्पण बरं का आणि लागून त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ दिलाय, त्याचं शीर्षक दिलंय अभाव होने का, भव का अभाव करने का प्रोग्राम बनाओ. कोणता प्रोग्राम? आपले प्रोग्राम बरेच असतात ना ठरलेले. आता कोणाचा लग्नाचा प्रोग्राम आहे, कोणाला यात्रेला जायचा प्रोग्राम. आता पियुताई तुमचा प्रोग्राम आहे ना शिखरीला जायचा, आलेत की पियुताई? शिखरीला पुढच्या महिन्यात जायचं, याची तयारी केव्हापासून आहे? आणि मी सिद्धालयात केव्हा जाणार? सगळे प्रोग्राम इथले संसाराचे आपले फिक्स आहेत किंवा ते तयार. हो काय, ते पंकजचा मुलगा आणि ते काका आहेत आपले भारती काकीचे मिस्टर. अजून काय माहिती पाहिजे? चर्चा काय? भावाचा अभाव करण्याचा कुठं आपण प्रोग्राम आहे ना का, आहे का? बाकी सगळे प्रोग्राम माझे फिक्स आहेत. किंवा करतोय मी की मला आता हे करायचंय, आता ह्याच्यानंतर शास्त्र झाल्यावर काय करायचंय शैलेश भाई, काय करायचं? फिक्स आहे ना प्रोग्राम. भावी आणि उत्साह आहे नाही. शास्त्र सुटल्यानंतर म्हणून म्हटलं ना, शास्त्र ठेवायच्या आधी बायकांची पाठ शास्त्राकडे आहे. अजून जिनवानीच नमस्कार करतोय आहे ना, त्याची जय जय काय करतोय, तोपर्यंत बायकाची पाठ इकडे झालेली आहे, निघालेली आहे. सांगितलं बाबा ह्याचा हे देवासारखं आहे, आपल्या जागेवर विराजमान झाल्यानंतर याच्याकडे पाठ करा. म्हणजे तुमची पाठ आत्ताच आहे, शास्त्र सुटल्यावर पाठ आहे असं नाही. तुमची कायमचीच पाठ आहे देवगुरु शास्त्राकडे. नाहीतर तुम्ही का घरात आलेल्या पाहुण्याकडे पाठ करा बरं, ते जायच्या आधी तुम्ही त्याच्याकडे पाठ करायची, बघा काय होते. पाहुणा येईल का परत त्या घरात? जायच्या आधी ज्यांनी तुमच्यावर उपकार केलेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही अगोदर पाठ करा, बघा काय होते व्यवहारात, काय होईल. तिथं पाठ करून चालत नाही, बरोबर आहे का नाही? पण इथं मला त्याच्याबद्दल अभिमान, मला त्याच्याबद्दलची श्रद्धा वगैरे. कोणतरी आहे ना, सर्वश्रेष्ठ शंभर इंद्र ज्यांच्या पाया पडणार, 3 लोकाचे नाथ स्वामी, सगळ्या भाषेमध्ये सांगितलं तरी सुद्धा मला त्या जिनवानीचं, त्या देवाचं, त्या गुरूंचं मला पाठ करताना काय नाही. मी अभिजितजीला लय वेळा सांगितलं, बाहेर जाताना अशी त्याची स्पीड असतो किंवा त्या उंबऱ्यावर उभारून डायरेक्ट देवाकडे पाठ करून चप्पल घालून बाहेर पळायची. मी काय करतोय, जरा जाताना बाहेर मला तर देव मला बघायला मिळणार नाही थोड्या परत, आता किती वेळ माहिती नाही, मिळतील नाही माहिती नाही. म्हणजे जोपर्यंत नजर हटवायची इच्छा नाही, घरात 50 वेळा त्या देवाच्या समोर जाऊन पाया पडणार. एकदा गेला परत बाहेर जाणार, परत दुसऱ्यांदा पाया पडणार, परत तिसऱ्यांदा जाणार, 4 वेळा जाऊन पाया पडेल देवाच्या. का पडतोय काय त्याला पण माहित नाही. त्याची आई पण म्हणती काय असं सारखं 4 वेळा करतो म्हटली, हे असं हसती, तिला कळते काय भावना माहित नाही. आणि इथनं मात्र जाताना अशी पाठ असती, विनय अविनय काय नाही म्हटलं नाही इतकं. आणि अज्ञान म्हणजे मुद्दामून करतोय असं म्हणत नाही, पण अज्ञानाचं सांगतोय.
बऱ्याच जणांजवळ आपल्याजवळ अज्ञान आहे की देव गुरु धर्म कोण आहेत काय आहेत ह्याचं मला त्या ठिकाणी भानच नाही, ज्ञानच नाही. आणि त्यामुळे माझ्याकडनं त्याचा विनय होतोय, त्याच्यामुळे मला पाप बंद होतोय, त्याचा विकल्पच नाही आणि त्याचं फळ भोगतोय. मग काय स्नेहात सोडू काय आज? आपल्याला विचारलं सोडा असं म्हणाल काय अडचण आहे की मी तुम्हाला सोडायला चाललेलं. मी बरंच बोलतो पण करत काय नाही, लक्षात राहू द्या. म्हणून तर तुम्हाला ऐकायला बरं वाटतं माझं, बरोबर आहे का नाही? तुम्ही बोलता काय करत नाही, आम्ही ऐकतो आम्ही पण काय करत नाही. आपलं जमतंय, आपलं सारखंच आहे दोघांचं, आहे ना? तुम्ही बोलता तुम्ही काय करत नाही, आम्ही ऐकतो आम्ही पण काय करत नाही. मेळ बसलाय का नाही? म्हणून शास्त्राला यायचंय, ऐकायचंय आणि तुम्हाला आम्ही जीव घालणार. तुम्ही आमच्या सारखेच आहे. काय मनीषा ताई, बरोबर आहे का? म्हणून इथं लिहिलंय जैसे व्यापार धंधों के अनेक भावी प्रोग्राम खूप खुश हो कर. अभिजितजी कसं कसं खूप खुश हो कर. बघा माझ्या मधुर मिलनची कमान बघा, बाहेरची आतल्या कमानी बघा, ब्लॉग बघा, झुंबर बघा, बघा बघा खुश होकर, खूप खुश होकर. बघा त्या कमानीवर आलेली मधुमालतीची फुलं वेली, हा हा सांगताना सुद्धा काय आनंद. मी कसं भारी भारी सगळं केलेलं आहे, अगदी उत्साहानं या गोष्टी आपण सांगतो ना, खूप खुश हो. मग इथं आचार्य म्हणते जैसे व्यापार धंधों के आने भावी प्रोग्राम खूप खुश हो कर कहा करते हैं, तो यह सिद्ध अवस्था अपने आप के आत्मा की तो भावी प्रोग्राम है. काय काय इथं वर्णिजींना वाटतंय असं म्हणून त्यांनी तसं लिहिलंय की मला पुढे उद्या भविष्यात सिद्ध व्हायचंय, हा माझा भावी प्रोग्राम. कोणाकोणाचा आहे भावी प्रोग्राम? सिद्ध बनण्याचा कोणाचा आहे? असं इथं लिहिलं. मग जर माझा भावी प्रोग्राम सिद्ध होण्याचा तर खूप खुश हो. असं काय म्हणते? खूप खुश हो कर कहा करते मैं सिद्ध बनूंगा. मी सिद्ध बनना. भजन एक होतं ना, मी सहज सिद्ध होणार निषदिन निजानुभव घेणार. कोठाडिया सर होते ना, एकदम अगदी इतकं जोश मध्ये म्हणायचे हे भजन. मस्त आहे ते. अससी तू सिंहाचा छावा असं काय त्याच्यामध्ये कडवी आहे. पण जेव्हा हे यायचं पाहिलं टेक, मी सहज सिद्ध होणार निषदिन निजानुभव घेणार. काय असं एकदम ते म्हणल्यानंतर सुद्धा आपोआप समोर त्याला मला तर आनंद. हे ज्या सिस्टीमने ते म्हणायचं, मी सहज सिद्ध होणार, रोज रोज मी माझ्या आत्म्याचा अनुभव घेणारच. प्रोग्राम आहे, भावी प्रोग्राम. हे कुठेतरी आपल्याला कळलं पाहिजे. ही माझी माझी दशा कोणासारखी? त्यांच्यासारखी. कोणासारखी? सिद्धांसारखी पाहिजे का निगोदींसारखी पाहिजे? कोणासारखी पाहिजे आपल्याला? मी विचारलं तर तुम्ही सांगणार आहे नाही आम्हाला निगोदी नको, सिद्धच आहे ना. सांगायला येत करतोय काय? निगोदी होण्यासारखं काम करतोय का सिद्ध होण्यास? म्हणायचं एक, करायचंय दुसरं. त्याच फळ म्हटलं ना, हा मायाचार तिर्यंच गती म्हणजे निगोदाचं कार्य. मी जाणार आहे, मला जायचंय, उद्या परवा जाणारच आहे. असं आम्हाला पाठवायचंच नाही आता तुम्हाला तिकडं, असं आम्ही आता नियम देतो तुम्हाला. तुम्ही जायचंच नाही आता. आणि कोणाकोणाला नियम घ्यायचा, अम्मांकडे जायचं नाही म्हणून. नियम कोणाला घ्यायचा नाही, अम्मांकडे जायचं नाही म्हणून. पण कोणाला जायचंय? कोणाला जायचं. गणित असं आहे सुजाता. 50 जण आहेत काय बायका इथं आता? एक बाई गेली ना 50 दिवसानंतर नंबर येईल एका बाईचा परत अम्मांकडे, माहित आहे? 50 days यू आर फ्री, ओनली 1 day इन 50 days. नाही नाही, मी का
मी का मला मला अडचण, भयंकर अडचणी अशा. प्रोग्रामच सगळे आपले 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 म्हटलं प्रोग्रामच. दुःखी होण्याचे प्रोग्राम नाहीत का माझे डॉक्टर? कोणते प्रोग्राम? सगळे प्रोग्राम तुमच्या दुःखाला कारण ठरलेत का नाही? जे जे तुम्ही आजपर्यंत प्रोग्राम बनवले सांगा. लग्न केलं दुःखी होण्याचा प्रोग्राम आहे का सुखी? सांगा तर. एक एक प्रोग्राम आपण नाव घेऊन करू. चल, लग्न झालं ते दुःखी होण्याचा प्रोग्राम झालाय का सुखी? डॉक्टर खरं ते सांगावं लागेल, जे असेल ते. निलिमा केलं विचारतो, त्यांनी सांगतात का नाही बाबा दुःखी? कारण त्यांना त्रास होतोयच, तुम्ही त्यांना उगा सारखं त्रास देताय. असं नाही ना त्रास देत. म्हणजे दुःखी होण्या निलिमा की काय? निलिमा लग्न करणं हे दुःखी होण्याचा प्रोग्राम आहे का सुखी? तेव्हा कसं सांगितलं नाही एका सेकंदात? ह्याला म्हणायचं हिंमत. बर, त्याच्यानंतर मुलं बाळ. सुखी होण्याचा प्रोग्राम का दुःखी होण्याचा? सांग राजकुमार. वैभव, मुलं बाळ सुखी होण्याचा प्रोग्राम का दुःखी? काय आवाज काय? म्हणजे नरोवा कुंजरोवा सारखं झालं. सुखी होण्याचाच असतो. तुम्हाला कसं म्हणायचं सुखी दुःखी म्हणतो तुमच्यासाठी? प्रत्यक्ष अनुभवतो काय मी. दुकान टाकण्याचा प्रोग्राम सुखी का दुःखी? पोरगा गावाला जायचं म्हटलं जाऊ देतो, शिकेल का मला? बिचाऱ्यानं फलटणला जायचं 4 दिवस झाले. पोरगा म्हणतोय, एकदा म्हणतोय पाडवा आहे थांबा, एकदा म्हणतोय काय बाजार आहे थांबा. म्हणजे कोणत्या ना करता ह्यांना तर जायचंय. ती होत आहे डोक्यावर पदर घ्या त्याच्यासाठी म्हटलं, बाकी काय नाही. जायचंय का? मिळते जायला. आतमध्ये जातो मी म्हणून सुखी आहेत, बाकी काय नाही. आत जाते म्हणून, नाहीतर काय अवघड झालं. आज जाताय म्हणून सुखी आहे, जरी ही प्रतिकूलता बाहेरची असली तरी. पण आज जायची जर कला प्रोग्राम माहिती नसता तर बाहेर किती त्रास झाला असता. आपल्या इच्छेच्या विरुद्ध आपल्याला काम करावं लागतं जेव्हा तेव्हा. म्हणजे धर्माची किती महिमा यायला पाहिजे त्याच्या निमित्तात, की किती अहो धर्म आहे. सगळ्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा मला तो सुख देतोय, शांती देतोय, आनंद देतोय. तुमच्या लक्षात घे. काय प्रोग्राम तुम्ही फक्त बघा, जे जे मी सुखी होण्यासाठी बनवलेले प्रोग्राम आहेत, शैलेशभाई कशासाठी झाले? आणि जो सुखी होण्याचा प्रोग्राम आहे त्याचं कुठं नाव? म्हणून इथं म्हटले त्यांनी की है ना, यह सिद्ध अवस्था अपने आपके आत्मा की ही तो भावी प्रोग्राम है. विकास होकर अपने भावी प्रोग्राम की चर्चा कर रहे हैं कि हम किसी दूसरे की क्या कह रहे हैं. प्रश्न केला तो वर्णिजन. विकास होकर अपने भावी प्रोग्राम की चर्चा कर रहे हैं कि हम किसी दूसरे की क्या कह रहे हैं. कोणाच काय चाललंय इथं? काय मी माझा विकास होत होत सिद्ध सिद्ध होण्याच्या प्रोग्रामची चर्चा इथं चालली, बाकी दुसरी नव्हे. किती चांगली आपल्याला, किती चांगला प्रोग्राम तुमच्या समोर आहे सांगितला जातोय. भावी प्रोग्राम. ह्याच्यापेक्षा चांगला कोणता प्रोग्राम असेल का? जन्म मरणाच्या दुःखा फेऱ्यातून सोडून हा प्रोग्राम चालला. आणि माझा प्रोग्राम काय सरिता ताई? काय? मला दुकानात बसायचंय, मला घरातलं काम करायचंय. सुख आहे का दुःख आहे? हा, तरी आग्रहाने आहे ना. नाही मला आत्ता तर काय. बरोबर आहे. उत्साह आता कोणाला न जाते नुसतं थोडं थोडं मी जाणार उद्या, असं असं म्हणायला पाहिजे नको. पण सांगताना असं की मला अनंत काळापर्यंत सवड नसणार आहे. मिनलताई, अनंत काळापर्यंतच्या आमच्या अडचणी कारण तयार आहेत. किती? एवढ्या जन्मापुरतं नाही, अनंत काळासाठीच्या अडचणी जर आपण मांडणार. श्रेणिक राजाला नरगतीचा बंध कशामुळे झाला? मुनींना मारलं नाही, मुनींना मारलं नाही, केवळ गळ्यात मेलेला साप घातला तर 7व्या नरकाचा 33 सागराचा बंध का झाला?
एका मुलींच्या प्रती कशाय नाही, जगातल्या सगळ्या मुलींच्या प्रती तो कशाय. तसं माझी भावना जेव्हा मी व्यक्त करतो, नाही नाही म्हटल्यानंतर मी म्हणताय अनंत काळासाठी मला नाही म्हणायचंय. ते 1 2 3 4 दिवसासाठी नाही, मला जर जायचं नाही झालं तर एकदम गुड, बेटर, बेस्ट. बरोबर आहे स्नेहाताई? ही म्हणजे जर भागतच असेल तर काय माझं संबंध नाही. दॅट इज नॉट माय प्रोग्राम. ते म्हणावं लागतंय, फोन करावं लागतंय, आहे ना, म्हणावं लागतं प्रत्येकाला, शास्त्राला या, स्वाध्याय करा, ध्यान करा. संजनाताई म्हणावं लागतंय की नाही? संयम धारण करा, दान करा, बाहुबली बरी म्हणावं लागतंय का? होतंय प्रोग्राम आहे काय कोणता? ह्याच्यातला एक तर हे पूजा गुरुपासनी स्वाध्याय संयम तप दान मधला काय प्रोग्राम बनवलाय? नो प्रोग्राम. प्रोग्राम सगळे ह्याच्या विरुद्ध आहे. चिंतन करा, चिंतन करा. आणि हे सगळे याचं कारण आहे, आपण म्हटलं ना सुरुवातीला, आपण आपलेपणाच या देवशास्त्र गुरुच्या प्रती उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत नाही. रोज एकदा देवाला तुम्ही माझे आहात एवढं तर म्हणणार आहोत. तुम्हीच माझे आहात, अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष जिनेश्वर. कळते काय म्हटलं? कळलं? अन्यथा शरणम नास्ति असा शब्द वापरला नाही. तुम्हाला जरा कोणी मला या जगात शरण नाही. त्वमेव, काल तुम्ही शरण होता, आज तुम्ही शरण आहे, उद्या तुम्हीच शरण असता. आणि म्हणून तस्मात् कारुण्य भावेन, हे भगवान करुणा भावनेनं वीतरागी जरी तरी सुद्धा तिथं काय म्हणतायत? हे भगवान तुम्ही करुणा भावनाने रक्ष रक्ष, माझी रक्षा करा, माझी रक्षा करा, माझी रक्षा करा. असे तळमळ आहे का देवाच्या दारामध्ये आल्यानंतर, देवाच्या पुढे पाया पडताना रक्षा करा, रक्षा करा, रक्षा करा? कोण तुमच्या काळात दाबायला आले म्हणून तुम्ही देवाकडे याचना करणार माझी रक्षा करा म्हणून? जेव्हा की इथं कर्मानं गळा धरलाय, दाबलाय, आवाज येईना, रक्षण कर, रक्षण कर, सगळ्या दुःखातून माझं रक्षण कर देवा. असं अशी हाक, आर्द्र आर्द्र हाक पाहिजे. आर्द्र ध्यान झालं पाहिजे, धर्म नव्हे देवासमोर. कळते का? आर्द्र ध्यान म्हणजे एकदम तीव्र दुःख, कळतं ना? त्याला म्हणायचं आर्द्र. धर्म ध्यान करू नका देवासमोर, आर्द्र ध्यान करा. देवा माझा त्रासातून मुक्त कर बाबा, मला काय पण कर, रक्ष रक्ष दिनेश. ओम नमः मनोचन सर्व समारंभ Yes, निज ध्रुव एकमात्र मला शरण. हा निज आत्मा माझा खरा रक्षक आहे.
सर्व दुःखांपासून माझी रक्षा करणारा हा निज चेतन आत्माचा हा आत्मा तेवढा माझा अन्य कोणी माझे नाही. Research